राजू सुतार वैशाली ओक. राजू, तुला असं वाटतंय का की काही आर्टिस्ट आहेत जे आता रिसेंटलीच गेले, म्हणजे उदाहरणार्थ के.जी. सुब्रमण्यम किंवा रझा, तर ते इतकं त्यांचं आयुष्य मोठं 90च्या पण पुढे होऊन ते वारले, त्याचं आणि त्यांची जी ग्रेट आर्ट आहे ह्याचा काहीतरी संबंध असावा. लॉन्जिव्हिटी म्हणजे आयुष्यमान इतकं मोठं असणं, या गोष्टीचा आणखीन त्यांचं 90च्या पुढे जाऊन मृत्यू ह्याचा काहीतरी संबंध असेल असं वाटतं का? कारण पिकासो सुद्धा तसंच आहे, हुसेन सुद्धा तसंच आहे. असूही शकतं, कारण एकतर इनवर्ड जाणं हा एक प्रकार आहे, थोडं मेडिटेटिव्हनेस त्याच्यातला तोही भाग असेल, आणि हे सगळे आतनं कनेक्टेड असल्यामुळे तो एक भाग असेल. पण रझांचं बाबतीत जर बोलायचं झालं तर आता नुकतंच त्यांची तब्येत काही एवढी चांगली नव्हती आणि इंडियात येऊन एक 5-6 वर्ष झाली होती त्यांना, आणि नुकतीच ही घटना घडली. आणि इट्स अ ग्रेट लॉस फॉर इंडियन आर्ट फील्ड, कारण त्यांचं कॉन्ट्रीब्युशन जे आहे ते एक ॲज अन ॲबस्ट्रॅक्ट आर्टिस्ट, म्हणजे सुरुवातीला त्यांनी लँडस्केप्स केली. लँडस्केप करत 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 त्यांनी त्या नोन एलिमेंट्सना कसं एलिमिनेट केलं आणि त्यातल्या फक्त कलर्स आणि टोन्स आणि त्या सगळ्या गोष्टींकडे कसे आले. एक जर्नी खूप बघण्यासारखी आहे सगळं, जर थ्रू आउट आपण बघितलं तर. म्हणजे 1940पासूनची जी कामं आहेत ते, आणि आत्ता तर रिसेंटली 2010पर्यंतची कामं आहेत, या कामांतलं जर्नी आणि खूप वेगवेगळ्या डिरेक्शनला ते गेलेलं आहे. रझा लँडस्केप त्यांनी केली तेव्हा ते खूप फेमस होतेच. त्याच्यानंतर युरोपमध्ये गेले, युरोप फिरले, तिथेही त्यांनी लँडस्केप्स केली. त्याच्यानंतर हळूहळू ॲबस्ट्रॅक्शनकडे आले. स्टॅबिलिटी आलेली होती आर्टमध्ये आणि चांगल्यापैकी वर्क विकली जात होती. त्यांना फ्रेंच गव्हर्नमेंटनी पुरस्कार पण दिला होता. पण तेव्हासुद्धा त्यांच्यातला जो आर्टिस्ट आहे तो अस्वस्थ झाला होता आणि त्यांना वाटत होतं अजून काहीतरी शोधायचं आहे मला. आणि मग ते भारतात आले परत, आणखीन अजंठा एलोरामध्ये गेले, बनारसला गेले आणि बऱ्याचशा ठिकाणी जाऊन त्यांनी स्वतःला शोधायचा एकदा परत प्रयत्न केला. तर हा मुद्दा खूप मला महत्त्वाचा वाटतो रझांच्या बाबतीत, कारण आता आपण जर यंग आर्टिस्ट बघायला गेलो तर त्यांना काय वाटतं की मला स्टाईल सापडली पाहिजे स्वतःची, आणि त्याच्या मागे खूप खूप जणं लागतात. तर हा माणूस वेल एस्टॅब्लिश असताना सुद्धा इतक्या मोठ्या वयामध्ये जाऊन स्वतःला त्यांनी परत हलवलं, आणखीन स्वतःचा शोध घ्यायचा प्रयत्न केला. तर तो आर्टिस्ट जिवंत आहे हे त्याच्यातून आपल्याला समजतं. आणि मग त्यांना ते लहानपणचं त्यांना शिक्षकांनी एकदा सांगितलं होतं की तू फार अस्वस्थ असतोस, आणखीन एक चंचल आहेस, आणखीन एक बिंदू काढून दिला फळ्यावरती आणि तू ह्याच्याकडे बघत राहायचं, म्हणजे मग तुझं कॉन्सन्ट्रेशन चांगलं होईल. तर तो पॉईंट त्यांनी कुठेतरी तेव्हा परत त्याच्याकडे मागे वळले ते. आणि बिंदू हे तसं बघायला हिंदू संस्कृतीतून आलेलं आहे, पण हे मुस्लिम असून सुद्धा त्यांनी ह्या विषयावरती अनेक वर्ष पुढे चित्र काढत राहिले. तर माझं असं नेहमीच ऑब्झर्वेशन आहे की जे मोठे आर्टिस्ट आहेत हे जात पात धर्म बाउंड्रीज जेंडर याच्या सगळ्याच्या बियॉन्डच असतात, कारण त्यांचा एक ऑब्झर्व्हरचा रोल असतो कायमच, आणि त्याच्यातून ते सतत एक्सप्लोअर करत राहतात स्वतःला किंवा आजूबाजूच्या आपल्या जगाला. मला वाटतं रझांचं गंगा जमनी संस्कृती जी होती आपली, त्याचं पण एक रिप्रेझेंटेशन मला वाटतं. म्हणजे ते किती फ्लुएंटली या सगळ्या सब्जेक्ट्सवरती त्यांनी काम केलं आहे, अतिशय इझीनेसने. आणि एकदम ऑपोजिट टू हुसेन, त्यांना जी पब्लिकमधनं किंवा काही एक्स्ट्रीमिस्ट लोकांकडनं जी रिॲक्शन मिळाली, मला वाटतं रझांना नोटीसच केलेलं नाही आहे या एक्स्ट्रीमिस्ट लोकांनी. पण ते जास्त करून भारताच्या बाहेर होते, ते फ्रान्सला होते, हे एक कारण असू शकतं. पण हो, ते एक कारण असू शकतं, आणि लाईक एक्झॅक्टली ऑपोजिट. आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा मला वाटतं की जे प्रोग्रेसिव्ह थॉट जो या सगळ्यांमध्ये होता, किंवा बॉम्बे प्रोग्रेसिव्ह ग्रुप ज्या थॉटने प्रेरित झाला आणि कॉन्ट्रीब्यूट केलं त्यांनी आर्टमध्ये, तर तो प्रोग्रेसिव्हनेसचा पण संबंध आहे या गोष्टीशी, की रिलिजनपेक्षा पुढे जाऊन किंवा सगळ्या बाउंड्रीज तोडून बघायचं आर्टकडे. किंवा
तर तोही मुद्दा रजांच्या बाबतीत खूप इम्पॉर्टंट आहे. मला आठवतं आहे लास्ट इयरला मी कॉलेजला असताना मी ॲबस्ट्रॅक्शन असा माझ्या थिसिसला विषय घेतला होता आणि त्यात 3 आर्टिस्ट होते, एक गायतोंडे, एक रामकुमार आणि रजा. आणि आणखीन एका माझ्या मित्राने तोच विषय घेतला होता. तर त्यांनी आणि मी असं दोघांनी मिळून एक पत्र लिहिलं रजांना की असं असं आम्ही विषय घेतला आहे. तर ते दरवर्षी त्यावेळेला मुंबईला यायचे किंवा इंडियात यायचे. आणि जेव्हा आले 1991मध्ये मुंबईला, तर त्यांनी आम्हाला भेटायला बोलवलं आणि मग आम्ही गेलो. मग त्यांच्याशी बोलायला सुरुवात केली आणि नॅचरली मी इंग्लिशमध्ये बोलायला सुरुवात केली. पण तुला असं नाही वाटलं इतका मोठा आर्टिस्ट आहे आपल्याला भेटेल का? तर ते असं इन्सिक्युरिटी किंवा भीती असं नाही वाटलं तुला? बहुतेक थोडं त्याच्याच आधी थोड्या काळात मी बऱ्याच लोकांना भेटलो होतो, त्यामुळे रजांच्या बाबतीत तर त्यांची इमेज अशी होती की अगदी सॉफ्ट स्पोकन आणि एकदम सज्जन माणूस अशी ती त्यांची इमेज होती. त्यामुळे त्यांच्या बाबतीत तरी प्रॉब्लेम नव्हता. हुसेनच्या बाबतीत आला होता, पण तोही अगदी ऑपोजिट निघाला. पण रजा जेव्हा भेटले त्यावेळेला मी असंच इंग्लिश बोलायला सुरुवात केली, पण त्यांनी इन्सिस्ट केलं की मी वर्षभर ही गोष्ट मला जमत नाही, तर मला इथे आल्यावरती मला हिंदीत बोलायचं. तर तो आणि ते मध्य प्रदेशचे आहेत आणि ते मिस करायचे, हा देश खूप मिस करायचे तिकडे गेल्यानंतर. तर ते सगळं आपल्याला दिसतं त्यांच्या कामामध्ये. रंग मातीतले किंवा वणव्यावरनं इन्फ्लुअन्स होऊन त्यांनी जी रेड कलर किंवा ब्लॅक आणि रेड जी वापरले, तर ते सगळं ते मिस करायचे तिथे बसून. तर ते फक्त फिजिकली तिकडे गेले होते असं मला वाटतं. चिंतनामध्ये भारत होता, त्याचं व्हिज्युअल्स होती सतत. कारण बाहेरच्या देशांमध्ये जाऊन मलाही एक कॉन्ट्रास्ट जाणवला की आपल्याकडे जितके कलर्स असतात आणि जेवढं वैविध्य आहे ते तिथे जाऊन मिस आउट होतं. म्हणजे आपल्याला त्याची खूप प्रकर्षाने जाणीव होते. तर कदाचित रजांनाही तसंच झालं असेल मे बी. आणि सगळ्यात जास्ती काळ बाहेर राहणारा इंडियन आर्टिस्ट हाच रजाच. त्यामुळे त्यांचं ते दिसायचंच लॉंगिंग. दरवेळेला जेव्हा 2दा-3दा भेट झाली आहे माझी, तर 2दा-3दा तो मुद्दा जाणवायचा. आणि ते बोलता बोलता पण कबीरांचे दोहे, म्हणजे जो डायलॉग असायचा तो सरळ सरळ नसताना त्याच्यातनं एखादा दोहा किंवा एखादी संस्कृतातलं श्लोक अशातनं ते नेहमी उदाहरणं द्यायची. आणि पण रजांना संस्कृत यायचं हे खूप आश्चर्याची गोष्ट आहे. पुन्हा तोच मुद्दा आहे की जी गंगा जमनी संस्कृती नॉर्थमध्ये आपल्याला बघायला मिळते, ती एका काळापर्यंत इंटॅक्ट होती आणि आता बहुधा नसेल. आता जे काय आपण बघतोय वातावरण, तर तेवढं काही फारसं चांगलं वातावरण दिसत नाही आहे. आणि मे बी आताच्या काळात अजून रजा जर राहिले असते तर त्यांना त्रासच झाला असता. रजांचा जो जर्नी झाला आहे कामातला, तर त्याच्यामध्ये सुरुवातीला लँडस्केप्स, मग ॲबस्ट्रॅक्शन आणि त्याच्यामध्ये थिक लोडिंग किंवा व्हरायटी ऑफ हँडलिंग ॲप्लिकेशन आणि ह्याच्यानंतर हळूहळू ॲक्रेलिकमध्ये काम आणि थिन कलर्स वापरणं, पट्टी पेन्सिल घेऊन काम करणं, म्हणजे कुठेतरी स्टेलाची आठवण होते. तर जॉमेट्री. हे काय वाटतं, हे प्रवास जो आहे त्याच्याबद्दल काय सांगतो? मला वाटतं की एक्सपोजर रजाला जे मिळालं तिथे राहिल्यामुळे आणि एक इनवर्डनेस, हे दोन्हीचं कॉम्बिनेशनमधनं त्यांनी विचार नाही केला फार की मी आधी हे करत होतो तर आता मी हे कसं करायचं. किंवा ॲक्रिलिकला इंडियात ॲक्रिलिक यायच्या खूप आधी त्यांना ते ॲक्रिलिक पेंट्स माहिती होते आणि मग तो कमी मेसी प्रकार होता ऑइलपेक्षा. मग त्याच्या पॉसिबिलिटी त्यांनी वापरल्या की त्या कशा आहेत आणि त्याचे थिकनेसेस कमी जास्त करून ट्रान्सल्युसंट, लेअरिंग, हे सगळ्या गोष्टी वापरतात. आणि त्यांच्या कामातलं वैशिष्ट्य म्हणजे ते 2 पेंटमधली जी गॅप असायची, नेगेटिव्ह स्पेस, तर ती अशी ऑप्टिकल आर्टसारखी पण होती. म्हणजे नुसतंच ॲबस्ट्रॅक्ट नाही. तर त्यांनी आपण आता म्हणतो ॲबस्ट्रॅक्ट, पण खरं बघायला गेलं तर त्यांनी खूप जास्त एरियाज हँडल केलेले. ती सेन्सिटिव्ह आहे खूप. मधली जी निगेटिव्ह स्पेस सोडली आहे तर ती अशी करकरीत न सोडता ते कलर्स एकमेकांच्या हळूहळू जवळ येत आहेत, दूर जात आहेत, ऑप्टिकल इल्युजन सारखे. तर रजांचं काम बघायला कुठे मिळेल आता, ज्यांना कोणाला बघायचं? म्युझियम्स आहेत काही इंडियात. नॅशनल म्युझियम, नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट आहे. पण आता तर इंटरनेटवरती सगळंच बघायला मिळतं काम रजांचं. फिल्म्स आहेत बऱ्याचशा रजांवरती असलेल्या.
ते काम सगळं बघायला मिळतंच. आणि आजकाल मला वाटतं ते एक ॲडव्हान्टेज आहे नक्की. की इंटरनेटमुळे आपल्याला सगळ्यांना म्हणजे तसं बघायला गेलं तर हे सगळे आर्टिस्ट त्या स्वरूपाने जिवंतच आहेत.